आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। शहर में चल रहे विकास कार्यों ने ठाणेवासियों के लिए काफी परेशानी खड़ी कर दी है। जगह जगह चल रहे निर्माण कार्यों से निकलने वाली मिट्टी का उचित परिवहन न होने के कारण सड़कों पर भारी मात्रा में कीचड़ जमा हो रहा है। खासकर कोलशेत रोड जैसी व्यस्त सड़कों पर कीचड़ की एक परत जम गई है, जिससे वाहन चालकों का सफर खतरनाक हो गया है। नागरिकों द्वारा इस समस्या की कई बार शिकायत करने के बावजूद प्रशासन उदासीन है। डंपरों के पहिए सड़क पर कीचड़ फैला देते हैं, बारिश में कीचड़ में बदल जाते हैं और दोपहिया वाहन चालकों को सचमुच अपनी जान हथेली पर रखकर सफर करना पड़ रहा है। यह सब रोज देखने के बावजूद महानगर पालिका के अधिकारी चुप हैं। ठाणे कांग्रेस प्रवक्ता राहुल पिंगले ने प्रशासन की कड़ी आलोचना की है। ठाणे महानगर पालिका से डेवलपर के खिलाफ तत्काल दंडात्मक कार्रवाई की मांग की है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। आम्ही कोलशेतवरून एका कार्यक्रमावरून आम्ही येत होतो। या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अनेक विकास कामं चालू आहेत, परंतु मागे ज्या विकासकाच्या माध्यमातून काम चालू आहे तुम्ही बघत असाल कशा पद्धतीने चिखल पूर्ण हा रस्ता या ठिकाणी चिखलमय झालेला आहे। आम्ही सातत्याने याबाबत आवाज उठवतोय। प्रशासनाला आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे, शहर विकास विभागाला या ठिकाणी पत्र दिलेली आहेत। खरं तर पावसाळ्यामध्ये अशी विकास कामं ज्या ठिकाणी चालू आहेत त्यांना नॉर्म्स दिलेले आहेत की गाड्या बाहेर काढताना त्यांची चाकं पण त्या ठिकाणी धुतली गेली पाहिजेत, पण तो दुर्दैव बघा की पूर्ण रस्ता चिखलमय झालेला आहे। मागे 2-3 शाळा आहेत, आता शाळा सुटताना त्या ठिकाणी गर्दी होती आणि बरेचसे पालक त्या ठिकाणी टू व्हीलरवरून आपल्या पालकांना न्यायला आलेले होते आणि अशा या चिखलावरती जर पाऊस पडला तर ती वाहनं घसरण्याची जास्त भीती त्या ठिकाणी आहे। खरं तर अशा ठिकाणी घनकचरा विभाग असेल किंवा महानगरपालिकेचा शहर विकास विभाग असेल या ठिकाणी पाहणी केली पाहिजे आणि यांच्यावरती कारवाईची भूमिका घेतली पाहिजे आणि अशी खोदकामं ज्या ठिकाणी चालू आहेत किंवा मान्सून काळामध्ये तरी त्यांच्यावरती बंदी आणली पाहिजे की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना भोगावा लागणार नाही। परंतु ही विकास कामं करणारे मोठमोठे विकासक आहेत किंवा मोठमोठे राजकारणी यामध्ये भागीदार आहेत, त्यामुळे यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं असा आमचा आरोप आहे आणि याचा त्रास हा कुठेतरी ठाणेकर नागरिकांना भोगावा लागतोय। परंतु आमच्या प्रशासनाला इशारा आहे की तुम्ही लवकरात लवकर गांभीर्याने हा विषय घ्या आणि ज्या ज्या ठिकाणी विकास कामं चालली आहेत त्यांच्यावरती ठोस कारवाईची भूमिका घ्या की जेणेकरून याचा त्रास हा ठाणेकर नागरिकांना सोसावा लागणार नाही।